धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन त्रैलोक्याला पावन करणारे विश्वगुरु श्री संत निवृत्तानंद महाराज आज आपल्या अखिल कोट ब्रह्मांड नायक पंडित पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता 29 जून या दिवशी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या दिशेने रवाना झालेले आहे। आज आपण नाशिक जिल्हा असेल अहिल्यानगर जिल्हा असेल अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या जे सीमेवरती आज आपण या शेगुड या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा महाराजांचं जुनं असं प्राचीन मंदिर या ठिकाणी आहे। अनेक वर्षापासून असलेली ही परंपरा वारीची परंपरा अखंड करीत असणारा आपला सर्व वारकरी भाविक भक्त साधारणतः 1.25 लाखाच्या दरम्यान भाविक या ठिकाणी आपल्या या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला सोबत दिसत आहेत। सद्गुरू श्री निवृत्तानंद महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये त्याप्रमाणे महाराष्ट्रामधल्या ज्या मानाच्या पालख्या आहे त्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाची पालखी संत श्रेष्ठ निवृत्तानंद महाराजांची पालखी म्हणून गणल्या जाते। आणि अशाच पालखीमध्ये प्रत्येक मनाला वाटतं प्रत्येक वारकऱ्याला वाटतं की माझी ही वारी निवृत्तानंदांच्या सोबत घडावी। आणि याच निमित्तानं आपल्या या सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरती आपण आज ठिकाणी उभा आहोत। या ठिकाणी अहिल्यानगरचं संपूर्ण प्रशासन संपूर्ण प्रशासन या ठिकाणी काही निरोप द्यायला तर काही आपल्याला स्वागत करायला या ठिकाणी उपस्थित आहे। आम्हाला अतिशय आनंद वाटतोय कारण की यंदाचा तुम्ही विचारलंय यंदाचा अनुभव काय। यंदाचा अनुभव जर बघितलं तर सुरुवातीपासून आपल्या डोंगरगण पर्यंत खूप पाऊस होता आणि डोंगरगण ते शेगुड काल रावगाव पर्यंत कोरेगाव पर्यंत खूप ऊन होतं। म्हणजे ऊन वारा पाऊस याप्रमाणे देवाने सुद्धा आपली एक प्रचिती बघितली का माझा वारकरी कुठं संकटाला सामोरं जातो का खचतो का थांबतो का पण एकही दुर्घटना न घडता आणि चांगल्या प्रमाणे या निर्विघ्नपणे आपली वारी पार पडत आहे। मी आपल्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर प्रशासन आमचं नाशिक प्रशासन आणि अहिल्यानगर प्रशासनाचे मी मनापासून आभार मानतो। अशीच वारकऱ्याची सेवा या महाराष्ट्र शासनाने करीत राहावं अशी सद्गुरू श्री निवृत्तानंद महाराजांजवळ प्रार्थना करतो। महाराज श्री संत निवृत्तानंद महाराज या जी ट्रस्ट आहे त्यांनी एक खंत व्यक्त केली की रस्ता आम्हाला योग्य प्रकारे पाहिजे अन्यथा आम्ही मार्ग बदलू अशा प्रकारचा कुठं सूचना सुद्धा दिल्या होत्या। काय आता तुम्ही जसं मुक्काम होतं तसा पुढचा मार्ग तुम्ही पाहताय नेमका योग्य आहे का नाही काय बघितलं काय परंपरेने ज्या मार्गाने पालखी आली आहे त्याच मार्गाने आपण त्या लोकांवर अन्याय होऊ देणार नाहीये। आपण ज्याप्रमाणे जात आहोत त्याचप्रमाणे आपण जाणार आहोत। पण आम्हाला थोडंसं प्रशासनाला सांगावं लागतं का या ठिकाणी रस्ता जी व्यवस्था आहे जी दुरावस्था झालेली आहे ती व्यवस्था करण्यात यावी। तरीही संबंधित जे प्रशासन आहे त्यांनी तात्पुरत्या प्रमाणात वारकऱ्यांना त्रास होऊ नये इजा होऊ नये काही अडचण तयार होऊ नये या प्रमाणात त्यांनी नियोजन केलेलं आहे। खरंच एवढ्या धावपळीत का व्हायना धावपळ करून पण पुढच्या वर्षी पूर्ण रस्ता क्लिअर राहील असं पण त्यांच्याकडनं आपल्याला एक आशा मिळाली आहे। दरवर्षी शेगुड या देवस्थानाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंडारा उधळला जातो। यावर्षी प्रशासनाने कुठेतरी आरोग्याच्या दृष्टीने कुठेतरी काळजी घेण्याच्या संदर्भात सांगितलं उधळू नये आणि तो जरा कुठेतरी आनंद जरा कमी झाल्यासारखं वाटतं। अजिबात नाही आनंद कमी झालेला आहे। प्रशासनाने सांगितलं का केमिकल युक्त जो भंडारा आहे जो हळद आहे ती वापरात येऊ नये। या ठिकाणी जी आपल्या अन्न प्रशासनाची जी टीम आहे ती सुद्धा या ठिकाणी चेक करण्याकरता उपलब्ध आहे। भंडारा या ठिकाणी जो भंडारा योग्य आहे तोच योग्य पद्धतीने उधळला आहे। एक सांगू का या निमित्तानं आपल्याला जो आनंद घ्यायचा आहे तो 50 किलोच्या भंडाऱ्यात तितकाच आहे आणि 5 किलोच्या भंडाऱ्यात तितकाच आहे असा माझा वारकरी समाधानी आहे। म्हणून वारकरी सर्वात महत्त्वाचा वारकरी व्यवस्थेला न मानणारा फक्त आपल्या अवस्थेत जगणारा यालाच म्हणतात वारकरी। आपलं श्री संत निवृत्तानंद महाराज यांच्या पालखी स्थळावरून पंढरीकडे जात असताना किती मुक्काम आपले होतात साधारणतः आम्ही 27 दिवस मुक्काम होत असता दरमजल करत नाशिक असेल अहिल्यानगर असेल आणि सोलापूर असेल। आता सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण 6 ठिकाणी मुक्कामाला थांबत असतो। अशी परंपरेने जो मार्गाने सद्गुरू निवृत्तानंद महाराज गेले त्याच मार्गाने आम्ही सगळे जात आहोत आणि त्याच मार्गाने शासन सुद्धा व्यवस्था करत आहे। आपली काय मागणी काय असेल रस्त्याच्या संदर्भात आता सूचना दिलेल्या आहेत आपण मी आपल्या प्रशासना आपल्या या मीडियाच्या माध्यमातून मी शासनाला एक विनंती करेल का शासनाने ज्याप्रमाणे आळंदी असेल देव असेल निवृत्तानंद ज्ञानेश्वर महाराजांचा तथा तुकोबरायांचा जो पालखी मार्ग स्वतंत्र पालखी मार्ग केला त्याचप्रमाणे सद्गुरू श्री निवृत्तानंद महाराजांचा सुद्धा स्वतंत्र पालखी मार्ग व्हावा गॅजेटेड पालखी मार्ग व्हावा आणि आमच्या वारकऱ्यांना सोयी सुविधा युक्त असा पालखी मार्ग शासनाच्या माध्यमातून व्हावा अशी मी आपल्या माध्यमातून शासनाला नम्र विनंती करतोय। सोलापूर जिल्ह्यामध्ये आता काही क्षणामध्ये आपण प्रवेश करणार आहात।
काय भावना आहेत आणि कशा प्रकारे नियोजन, प्रशासनाचं कसं नियोजन वाटतं तुम्हाला? अतिशय आनंद वाटतोय. प्रशासन अतिशय उत्तम आहे. मी तर या रावगाव जो आहे, रावगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर, ह्या गावचं मी मनापासून अभिनंदन करतो. गेल्या एवढ्या दिवसातली व्यवस्था आणि माझ्या वारकऱ्याची रावगावकरांनी केलेली व्यवस्था ही काहीतरी एक आगळी वेगळीच असते. म्हणून जसं काय आम्हाला जसं सासरी जाताना रस्त्यात जसं मावशीचं घर लागावं, त्याचप्रमाणे रावगाव म्हणजे आमच्या वारकऱ्याच्या मावशीचं घर आहे. आणि म्हणून या सोलापूर प्रशासनाचे मी मनापासून धन्यवाद देतो. आणि पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाची ओढ आहे, त्यामुळं व्यवस्थेचा विचार न करता आम्ही अवस्थेमध्ये नाम घेता वाट झाली यज्ञ पाऊला पावली, त्यामुळं ज्ञानोबा तुकोबरायाच्या गजरात विश्वगुरू निवृत्त महाराजांच्या गजरेमध्ये आपण या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण पदार्पण करत आहोत. महाराज, एक शेवटचा प्रश्न. सोलापूर जिल्ह्यावर वरुण राजा कुठेतरी नाराज झालेला दिसतोय. या ठिकाणी आणखी सुद्धा वरुण राजाचं आगमन झालेलं नाही. काय विठ्ठलाकडे मागणी असणार आहे? वरुण राजा हा विठ्ठलाच्या अनुमतीशिवाय वारकऱ्याची हाल होऊ नये म्हणून विठ्ठलाने सांगितलं की माझ्या वारकऱ्याला त्रास न व्हायला पाहिजे आणि माझा वारकरी सुरक्षित राहायला पाहिजे, त्याची हाल व्हायला नको. कारण की करविता तो करील काय मोहे महाराज, त्याच्या हातात सगळं आहे, तो सगळ्या गोष्टी करू शकतो. सोलापूर जिल्ह्याला सुद्धा आषाढी ज्याप्रमाणे वारकरी घराकडे निघणार आहे, त्यानंतर सुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस पडेल अशी विश्वगुरू निवृत्त महाराजांकडे प्रार्थना करूया. आणि अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे एक विनंती करतो का या महाराष्ट्रातला शेतकरी, कष्टकरी आणि माझा वारकरी सुखी झाला पाहिजे. बोला पुंडलिक वरदार विठ्ठल.